पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर प्रवेश डेस्कवर आपले स्वागत आहे, जेथे विद्यार्थी त्यांच्या प्रवेश अर्जासाठी अर्ज करू शकतील. ते अंडर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात. कृपया नोंद घ्या, PG पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांसाठी अर्ज करणारे विद्यार्थी, हा अर्ज केवळ त्यांच्या प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी असेल. मदत विभागांतर्गत अर्जदार अर्ज प्रक्रियेचा व्हिडिओ पाहू शकतात आणि ते सूचना पुस्तिका डाउनलोड करू शकतात, जे प्रवेश अर्ज कसा पूर्ण करायचा याबद्दल अधिक स्पष्टता देईल. अर्जदाराला उपखंडाच्या उजव्या बाजूला असलेल्या नोंदणी टॅबवर क्लिक करावे लागेल आणि नंतर विचारल्यानुसार आवश्यक तपशील इनपुट करावे लागतील. नाव अगदी ताज्या परीक्षेच्या मार्कशीटनुसार असावे, कारण तेच नाव अर्जातही दाखवले जाईल. नाव अद्ययावत करताना विद्यार्थ्याने अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण एकदा नाव टाकल्यानंतर अर्जदार कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल करू शकणार नाही. कृपया एक सक्रिय मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता प्रविष्ट करा, कारण विद्यापीठातील सर्व संप्रेषण या ईमेल पत्त्यावर पाठवले जाईल. त्यानंतर विद्यार्थ्याला ड्रॉप डाऊनमधून प्रवेशाचा प्रकार निवडावा लागेल. प्रवेशाचा प्रकार PG पोस्ट ग्रॅज्युएट असेल. कृपया लक्षात ठेवा, एकदा प्रवेशाचा प्रकार निवडल्यानंतर तो कोणत्याही परिस्थितीत बदलला जाणार नाही. एकदा विद्यार्थ्याने प्रवेशाचा प्रकार निवडल्यानंतर पदव्युत्तर प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम विभागात अर्ज निवडावे आणि नंतर ड्रॉपडाऊनमधून अभ्यासक्रम निवडावा. विद्यार्थ्याला त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर डिफॉल्ट पासवर्डसारखे नोंदणी तपशील प्राप्त होतील. त्याच ईमेलमध्ये तुम्हाला सूचना पुस्तिका प्राप्त होईल. एकदा तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर सर्व तपशील प्राप्त झाल्यानंतर, तुम्ही पृष्ठाच्या उजव्या बाजूला असलेल्या लॉग इनवर क्लिक करू शकता आणि अर्ज फॉर्मसह पुढे जाऊ शकता. अर्जाची प्रक्रिया 3 भागांमध्ये विभागली आहे: वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, अपलोड दस्तऐवज. प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी, तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला लागू करा टॅबवर क्लिक करणे आवश्यक आहे, किंवा विद्यार्थी उपखंडाच्या डाव्या बाजूला असलेल्या प्रवेश प्रक्रियेवर क्लिक करू शकतो. तसेच, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट किंवा मास्टर्स प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करत असताना तुम्ही योग्य पॅचवर आहात का ते तपासा. आता शेवटचे, पहिले आणि मधले नाव इनपुट करा. पुढे जाण्यापूर्वी कृपया नावाचे शब्दलेखन तपासा. आता पालक, पती तपशील इनपुट करा. आता तुमच्या आधार कार्डानुसार नाव टाका. अर्जदारांनी त्यांचे वैयक्तिक तपशील जसे की लिंग, जन्मतारीख, रक्तगट, आधार तपशील, धर्म प्रविष्ट करणे आवश्यक आहे. प्रवेश श्रेणी अंतर्गत, जात प्रवर्ग, शिकण्याची अक्षमता असल्यास, मातृभाषा आणि वैवाहिक स्थिती. कृपया ड्रॉपडाऊनमध्ये उपलब्ध असलेले सर्व पर्याय तपासा. निवडलेल्या पर्यायावर आधारित अर्जदारांनी संबंधित कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. आता, अर्जदाराने राष्ट्रीयत्व निवडणे आवश्यक आहे आणि नागरिकत्वाचा देश भारतीय असल्यास त्यांना अधिवास राज्यात प्रवेश करणे आवश्यक आहे. जर विद्यार्थी भारताबाहेर असेल तर परदेशी निवडा. योग्य पिन कोडसह पत्रव्यवहाराचा पत्ता इनपुट करणे सुरू ठेवा. एकदा पिन कोड प्रविष्ट केल्यानंतर, सिस्टम आपोआप शहर आणि राज्य मिळवेल. तसेच स्थान क्षेत्र, जिल्हा आणि तालुका, तहसील यांचा उल्लेख करा. जर कायमचा पत्ता समान पत्रव्यवहार पत्ता असेल तर होय निवडा आणि पुढे जा. अन्यथा नाही निवडा आणि कायमचा पत्ता प्रविष्ट करा. आता, विद्यार्थ्याने त्यांचा संपर्क तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे. त्यांच्या मोबाईल नंबर आणि ईमेल ID पासून प्रारंभ करून, तुमचा उल्लेख केलेला नंबर व्हॉट्सॲप नंबर सारखा असल्यास होय किंवा नाही देखील निवडा. आता नाव, क्रमांक, ईमेल यासारखे कौटुंबिक तपशील प्रविष्ट करा. कुटुंबाचे व्यवसाय आणि वार्षिक उत्पन्न आणि अर्जदारासह कुटुंबातील सदस्याचे नाते नमूद करा. त्यानंतर, विद्यार्थ्याने त्यांचा ABC ID म्हणजेच शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट प्रविष्ट करणे आवश्यक आहे. जर विद्यार्थ्याकडे ABC ID नसेल तर ते खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकतात. अर्जदार नॉन क्रीमी लेयर अंतर्गत असल्यास होय किंवा नाही निवडा. रोजगार स्थिती निवडा. अर्जदाराने प्राप्त केले असल्यास होय किंवा नाही निवडा. DSTINSPIRE. जर होय तर फेलोशिप वर्ष आणि महिना प्रविष्ट करा. अर्जदार महिला आरक्षण श्रेणी अंतर्गत अर्ज करत असल्यास होय किंवा नाही निवडा. पोस्ट करा की, जर अर्जदाराने सोलापूर विद्यापीठातून पदवी पूर्ण केली असेल तर त्यांना घर निवडावे लागेल, अन्यथा त्यांनी इतर निवडून विद्यापीठाचे नाव नमूद करावे लागेल. तुमचे नाव मतदार यादीत नोंदवले असल्यास शेवटी होय किंवा नाही निवडा.
कृपया सर्व तपशील सत्यापित करा आणि समाधानी असल्यास पुढे जाण्यासाठी सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. आता शैक्षणिक तपशील कसे भरायचे ते समजून घेऊ. ड्रॉप डाऊनमधून कोर्सचे नाव निवडून सुरुवात करा. अर्जदार डिफॉल्ट निवड पाहण्यास सक्षम असेल, तथापि विद्यार्थी अभ्यासक्रम बदलू शकतो आणि ड्रॉप डाऊनमधून जास्तीत जास्त 3 अभ्यासक्रम निवडू शकतो. आता अंडर ग्रॅज्युएशन तपशील अपडेट करा. पदवीचे नाव, स्पेशलायझेशन, विद्यापीठ, महाविद्यालय, निकालाची स्थिती, उत्तीर्ण होणारा महिना आणि वर्ष यासारखे इतर महत्त्वाचे तपशील प्रविष्ट करा. येथे अर्जदाराने पदवीपूर्व तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे. एकूण गुणांपैकी तुम्हाला मिळालेले गुण प्रविष्ट करणे आवश्यक आहे आणि सिस्टम टक्केवारीची स्वयंचलित गणना करेल. जर विद्यार्थ्यांनी ग्रेडिंग सिस्टीम अंतर्गत त्यांचे अंडर ग्रॅज्युएशन पास केले असेल तर ते ग्रेड कन्व्हर्जन लेटर वरून PDF पाहू शकतात आणि ते ग्रेडचे टक्केवारीत रूपांतर करू शकतात आणि ग्रेड आणि टक्केवारी यासारख्या आवश्यक फील्डमध्ये प्रवेश करू शकतात. कृपया सर्व तपशील सत्यापित करा आणि समाधानी असल्यास पुढे जाण्यासाठी सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. आता कागदपत्रे कशी अपलोड करायची ते समजून घेऊ. प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आम्ही पृष्ठावर काही सूचना नमूद केल्या आहेत. कृपया त्याचे काळजीपूर्वक पालन करा. विद्यार्थ्यांनी त्यांचे नवीनतम पासपोर्ट आकाराचे छायाचित्र 6 महिन्यांपेक्षा जुने नाही अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना एका साध्या पांढऱ्या कागदावर सही करून स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल. नवीनतम परीक्षा मार्कशीट अपलोड करण्यासाठी पुढे जा. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्याला चूज फाईलवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर फाईल निवडा आणि अपलोडवर क्लिक करा. अपलोड केलेले योग्य दस्तऐवज तपासण्यासाठी ते आय बटणावर क्लिक करू शकतात आणि त्यांना कोणतेही दस्तऐवज हटवायचे असल्यास ते बिन चिन्हावर क्लिक करा. कृपया सर्व अपलोड केलेले दस्तऐवज तपासा आणि समाधानी असल्यास पेमेंटसाठी पुढे जा वर क्लिक करा.